नमस्कार मंडळी. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. आणि आज नागपंचमी असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने नागपंचमी कशी केली जाता हे तुमका दाखवण्याचा प्रयत्न मी करतोय. तर जाऊया आतमध्ये, काय काय तयारी केली ती दाखवतोय तुमका. ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुमका आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. तर चला आतमध्ये तयारी काय करतो ते तुमका दाखवते. चला. बेल घेतलेला, फुला, ह्या वस्त्र, निवाती, लाहे आणि दूध ना. चल पप्पा इकडे पूजा करून घेतात. हे बघा बसल्यावर. नागपंचमी ही आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण असा. या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्याच्या प्रती श्रद्धा व्यक्त केली जाता. आपल्या गावाकडे तर या सणांका विशेष महत्त्व असा. आपल्या पूर्वजांपासून चालत इलेली अनेक परंपरा आजही आम्ही जपतो. आमका स्वतः गावाकडचे असे सण खूप आवडतात, कारण या निमित्तान सगळे एकत्र येतात. घरामध्ये आनंदाचा वातावरण निर्माण होता आणि आपल्या जुन्या परंपरांची आठवण होता. आजचो ब्लॉग सुद्धा माझ्यासाठी खास असा, कारण ह्यो फक्त एक ब्लॉग नाही तर आपल्या संस्कृती आणि परंपरेची एक छोटीशी आठवण असा. सगळ्यांनी मिळून केलेली पूजेची तयारी हे क्षण खरंच खूप खास असतं. आजूबाजूचा ह्या गावाकडचा वातावरण बघितला की मन अगदी शांत होता. हिरवीगार झाडा, मोकळी हवा आणि सणांच्या दिवसाचे हे प्रसन्न वातावरण. कारण इकडचे प्रत्येक सणांमागे एक आठवण असा, एक परंपरा असा आणि आपल्या मातीक जोडलेले एक भावना असा. जेव्हा स्वामी समोर जाऊन नागदेवता पूजन केलं असं काय चुकी झाली असतात, काय झालं तुझ्या पायाखाली घालून ठेवून वेळी पूजा केलेली ती मान्यता करून घे. काय पण होतं असं तुझ्या पायाखाली सुखी दाखली वापस. तर मंडळी पूजा करून झालेली असा. तर आई गेली जेवण करू. तर
वाडे घालून झाले तर पप्पा इले काय पाणी सोडतले. अजून एक पाच झाले. तर मंडळी आम्ही आता आळवाच्या ताई जाऊन पोचवलं. तुमका जर ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटाय पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.